सोलापूरमध्ये घरफोडीच्या उद्देशाने चड्डी गँग पुन्हा एकदा सक्रिय, सीसीटीव्ही मध्ये कैद। सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशाने चड्डी गँग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलं आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरामध्ये 4 संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होती। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास चौघे चोर पूर्णपणे चेहरा बांधून काळा टी-शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचं दिसून आले। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचेही दिसून येते। या गँगकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचंही निदर्शनास आलं आहे। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ पावलं उचलण्याची मागणी नागरिक करीत आहेत।